हॅशटॅग बाळा म्हणजे का आणि कसं सुचलं तुमचं? हे गाणं तुम्ही कुठल्याही मोठ्या यूट्यूब म्युझिक चॅनलला देऊ शकत नव्हते की रील स्टार जे आहेत यांना घेऊन सिनेमा बनवू नका. पहिल्यांदाच प्रणाली शिंदे एवढ्या नटून थटून हे बागडी सगळ्या गोष्टी नमस्कार, मी दिनेश पवार. मेरा भारत शोमध्ये आज आपण एका प्रमोशनसाठी एका टीमसोबत आपण संवाद साधणार आहोत आणि एरवी आपण फिल्मविषयी गप्पा मारलेल्या आहेत, पॉडकास्ट अनेक झालेले आहेत. जरा पीआर ॲक्टिव्हिटीज करून बघूयात. तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा जो काही व्हिडिओ तो रेकॉर्ड केला जातो, पण व्हॅलेंटाईन निमित्ताने, प्रेम दिवस निमित्ताने साजनाची जी पूर्ण टीम आहे ती आपल्यासोबत उपस्थित आहेत. तुम्ही या फ्रेममध्ये बघू शकतायत. प्रणाली सूर्यवंशी हॅशटॅग बाळा. बाळा, तुला कोण कोण ओळखतं? बरेच लोक ओळखतात. त्या लोकांसाठी काय संदेश? गाणं येतं आमचं म्हणून प्रमोशनला आम्ही आलोय. तर 14 फेब्रुवारीला म्हणजे आज आमचं गाणं रिलीज होतं यूट्यूबला, प्रत्येक OTT प्लॅटफॉर्मला. तर जाऊन नक्की बघा आणि ऐका सुद्धा. सो हा एपिसोडच 14 तारखेला रेकॉर्ड होतोय, म्हणून 2 दिवसानंतर तुम्ही हा एपिसोड बघतायत. परंतु गाणं आमचं ऑलरेडी रिलीज झालेलं आहे. तर ते रिलीज कुठल्या प्लॅटफॉर्मवर झालेलं आहे? आपण महेश पवार ॲक्टर. आजकाल महेशजी, मला असं वाटतंय की प्रत्येक जण ॲक्टर बनू इच्छितो. तुमचं हे पदार्पण दिसतंय, म्हणून गॉगल बिगल एकदम वरचा बटन ओपन करून वगैरे एकदम स्टाईलमध्ये. तुमचा दिनेशजी, तुमचा पॉडकास्ट वाटतं असं यावं गेला मला. येस, माझं नक्कीच हे पहिलं गाणं आहे, म्हणजे माझ्या आयुष्यातच पहिलं गाणं आहे ॲज ॲक्टर म्हणून. आणि सोबत अशी लोक आहेत त्यामुळे मला छान वाटते. आणि पॉडकास्ट तुमच्याकडे करतोय त्यामुळे अजून जास्त छान वाटते. तर हे गाणं आपण रिलीज करतोय श्रेयस रेकॉर्ड्स या चॅनलवरती. तर सर्वांनाही सांगायचं मला, आमचं गाणं 14 फेब्रुवारीला येते श्रेयस रेकॉर्ड्स या चॅनलवरती. सर्वांनी नक्की 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 वेळ काढून बघा आणि खूप सारा प्रेम द्यायचं आहे. ओके, सो श्रेयस रेकॉर्ड्स म्हटलं की श्रेयस देशपांडे माझा जिवलग मित्र. आणि कधीही जिथं प्रमोशनची ॲक्टिव्हिटीज राहिली तर श्रेयसचा कॉल रिलीजच्या आदल्या दिवशी येणं स्वाभाविक आहे. आणि 13 तारखेला रात्री श्रेयस देशपांडे कॉल करून सांगतायत की उद्या गाणं रिलीज होतं आहे 14 फेब्रुवारीला आणि आपण काहीतरी पीआर ॲक्टिव्हिटीज करूयात. आणि एरवी आम्हाला मान सन्मान द्यावाच लागतं, म्हणून आजचं शेड्यूल आम्ही पोस्टपोन केलं आणि प्रायोरिटीज दिली साजनाच्या टीमला. सो श्रेयस रेकॉर्ड्स, तुम्ही आत्ता तुम्हाला स्क्रीनवर जे काही यूट्यूब चॅनल दिसत आहेत या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नक्की जा, एकदा गाणं बघा, आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रेयस रेकॉर्ड, श्रेयस देशपांडे म्युझिक. सर, का हे गाणं तुम्ही कुठल्याही मोठ्या यूट्यूब म्युझिक चॅनलला देऊ शकत नव्हते? काय प्रयत्न आहे? माझं काजू एकदम मस्त लागत आहे. बरं, श्रेयस देशपांडे ब्रेकफास्ट झालेलं नाही तर इतके मगले आहेत की त्यांना विचारायला प्रश्न काय आहे तोच मला असं वाटतंय की रिपीट विचारायला लागला आहे. 2 दिवसामध्ये एवढा शेड्यूल असा दिनेश पॅक झालाय. 2 दिवसामध्ये नाही, गेल्या 7-8 दिवसामध्ये इव्हेंट्स पण सगळं आहे. मग खायचं तर पोटं निर्लज्जासारखं तर तुझ्या शोमध्ये तिचा माझा कम्फर्ट आहे, म्हणून मी बाबा पोट भरून खात तुझ्याशी फिरतो. हा गाणं देऊ शकलो असतो आपण, तसं बोलणं पण आमचं सुरू होतं. पण जो फ्रीडम आम्हाला पाहिजे होता प्रमोशनसाठी आणि ब्रँड बनवण्यासाठी तो आम्हाला इंडिपेंडंट चॅनलवरच आम्हाला मिळणार होता. आणि बऱ्याच लोकांचे, म्हणजे इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच लोकांचे सजेशन्स पण आले की अरे काय, म्हणजे ठीक आहे लेबलवर काही गाणे आहेत पण माझ्या काही फायदा नाही झाला रे. सजेशन देणाऱ्यांची नावं थोडीशी, कोणी सजेशन दिलं हे की एखादं रिनाऊन म्युझिक चॅनलला सोडून आपण आपला प्रयत्न श्रेयस रेकॉर्डवर टाकून, म्हणजे याचा अर्थ एक स्पष्ट आहे की श्रेयस रेकॉर्ड आता एव्हरी मंथ एखादं गाणं तरी प्रेक्षकांसमोर आणेल. करू की माझा तर तो प्रयत्न आहे 7-8 वर्षापासून आहे. बरोबर, खरं तर. पण होतं काय की बऱ्याच वेळेला आपण म्हणजे आपल्याला बेस्ट करायचं असतं, पण ते तेवढा टाईम आपल्याला मिळत नाही, तसे आर्टिस्ट मिळत नाही, तसं प्रोड्युसर्स मिळत नाही. म्हणजे हक्कानं पैसे त्यांच्याकडे मागू शकू असे प्रोड्युसर्स कमी आहेत. माझ्या कानावर असं आलेलं आहे की आत्ता हे साजनाचं जे पूर्ण गाणं झालेलं आहे, मी निर्मात्यांचं नाव घेऊ इच्छित नाही, पण निर्मात्यांकडनं अजून काही पुष्टी होणं
बाकी आहे असं तर निर्माते कोण आहेत या गाण्याचे? सावंत म्हणून आहेत, ओके. खूप सपोर्टिव्ह आहे, खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. ऍक्टरांनी पण काही लावलाय फंड? आता ते मला माहित नाही, आम्हाला फंडिंग आली तिजरी करून पण नक्की त्यांचा हातभार असेल. माहिती काय याच्यावर मग तुमचं? नाही फंडिंग वगैरे देऊ आम्ही, पण आफ्टर गाणं रिलीज असं काही बोलतो काय हिट जो काय रिझल्ट मिळतो त्याच्यावर ठरलेलं आहे. हां, म्हणजे आम्ही ते स्वघोषित ठरलेलं आहे. असं फंडिंग वगैरे असं काही नाही. एक खूप सारे टीमने एक छानसा प्रयत्न केलेला आहे, एक छानसं गाणं करण्यास सगळ्यांसमोर. इकॉनॉमिकली न जाता आम्ही थोडंसं कलाकृती आणि वेगळं प्रेझेंटेशनवरती आम्ही भर दिलेलं आहे. सध्या त्याच्यावर फोकस आमचं चालू आहे दिनेशजी. बरं, प्रणाली सूर्यवंशी उर्फ बाळा. बाळा, तुझे 8 लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, तर सध्या फक्त इंस्टाग्रामवरच कमाई आहे की अजूनही दुसरं काही आहे? नाही, फिल्म इंडस्ट्री आणि सोशल मीडिया दोन्हीकडून पण. फिल्म इंडस्ट्री खूप मोठं नाव घेतलं तुम्ही. चित्रपट वगैरे चित्रपट वगैरे करते म्हणजे केलेले? केलं ऑलरेडी. आता राजश्री नावाचा मूवी केलाय आम्ही आणि महिन्याभरात रिलीज पण होईल. ओके. आणि गाणं हे पहिलंच की याच्या आधी पण याच्या आधी पण बरेच गाणं केलं. गाणे केले? हो. ते कुठं बघायला मिळतील? युट्यूब चॅनल. तुम्ही आज छान मेकअप बिकअप नटून थटून एकदम छान दिसतात. आता तुमचं शो म्हटल्यानंतर आलं पाहिजे वरून, बघतात लोक. बरं, हॅशटॅग बाळा हे मला जाणून घ्यायचं आहे. हॅशटॅग बाळा म्हणजे का आणि कसं सुचलं म्हणजे? हे सहज सुचलं गेलं होतं मला आणि ते रात्रीत व्हायरल गेलं म्हणून मी ते रिपीटेड करत राहिले, लोकांना आवडायला लागेल, मग ते करत राहील. पहिला व्हिडिओ जो व्हायरल झाला त्याचा कॉन्टेंट काय होता? तसं मी समजवत होते की का स्वतःला कामात बिझी करून घेतलेस, तू स्वतःसाठी का जगत नाहीयेस, या बाबतीत मी त्याला समजून सांगत होते. ओके. आणि तो गेला व्हायरल, चांगला गेला. ग्रेट. सो श्रेयस रेकॉर्ड्सने याच्या आधी बरेच म्हणजे श्रेयस रेकॉर्ड्स हे श्रेयस देशपांडेचंच लेबल आहे आणि श्रेयस देशपांडेने याच्या आधी खूप मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलेलं आहे. म्हणजे स्पेशली फिल्म इंडस्ट्रीमधले जे रेप्युटेड नावं आहेत तर त्यांच्यासोबत त्याने 1-on-1 काम केलेलं आहे. मग त्यात सुनिधी चव्हाण असतील, कैलाश खेर सर असतील, सोनू निगम सर असतील. यार श्रेयस यांच्याबद्दल थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे, काय अनुभव होता? खास हे उत्तर त्या लोकांसाठी पाहिजे की जे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये कुठंतरी एंटर करतायत, त्यांना म्युझिकमध्ये करिअर करायचं आहे. मी तुला खूप वर्षांपासून ओळखतोय, खूप आधीपासून तुझे प्रयत्न खूप वेगवेगळ्या गोष्टी का तू तर मी आज जरी इंटरव्ह्यू घेत असलो तरी तू ऑलरेडी खूप दिग्गज लोकांचे इंटरव्ह्यू घेतलेले. तू अथर्व सुदामे सारख्या व्यक्तीचं त्याला अख्खं पुणे ओळखतं, महाराष्ट्र ओळखतं. असे बरीच नाव आहेत जी सेलिब्रिटींमध्ये येत आहे. आय थिंक त्या शोचं नाव काय होतं? टॉकटेल्स विथ श्रेयस. टॉकटेल्स विथ श्रेयस. बरं, ते तू त्याच्यानंतर स्विच झाला, म्युझिकवर फोकस करायला लागला, मध्येच तू धुरंधरवर आलेला, ते डकेतीवर तू एक रील बनवला. म्हणजे तुझ्या डोक्यात किती क्रिएटिव्हिटी, म्हणजे तुला काय काय करावं असं वाटतंय? म्युझिक, ना फिल्म. दिनेश, एकदा मी आणि उपेंद्र दादा बसलो होतो गप्पा मारत बसलो. ते बघू काय रात्रीची एक साधारण 11:30 बाराची वेळ आणि नुकताच एक इव्हेंट होता. त्या इव्हेंटला मी त्याला ग्रीन केलं आणि मग आम्ही संध्याकाळी आलो. तर मला उपेंद्र दादा खूप घाणघाण शिव्या दिला. मला म्हटलं तुला नक्की आयुष्यात करायचं काय आहे, काय करायचं तुला? अबे म्हणला लोक मरमर करायला म्युझिकमध्ये यायला, लोक इव्हेंटमध्ये यायला मरमर करायला, तू हेही करतो तेही करतो, ते तुझा फोकस कुठे आहे आयुष्यातला? इतकं ऐकून घेतलं मी त्या दिवशी रात्री. त्याच्यानंतर मग सगळ्यात शेवट आमचं कन्फ्युजन काय झालं, सर यांचं काही करा, जे करायचं ते कर, जे वाटेल ते कर. आणि तेव्हापासून मी हे ठरवलं जे डोळ्यासमोर काम आलं ते करायचं. आणि कुठल्याही आता बघ ना काय रे, एवढं 8-8 दिवस घासतो, रियाज करतो, रेकॉर्डिंग करतो, अरेंज करतोय, गाणं रेकॉर्ड करून शूट करून एडिट करून अपलोड करतोय. अरे कुत्र विचारत नाही रे दिनेश, कोण विचारतंय? 1 लाख 2 लाखच्या वर व्ह्यूज जात आहे. एक त्या रहमान डकेटची रील मी काय टाकली, 21 मिलियन व्ह्यूज गेले त्याला. म्हणजे आपला जो क्राऊड आहे त्याला काय पाहिजे, तर त्याला
क्वालिटी कंटेंट नाही पाहिजे, त्याला कंटेंट पाहिजे. यार कॉन्टेंटवरनं मला एक सुचलंय आम्ही का करू नये, म्हणजे आम्ही सगळे म्युझिक सोडतो आणि आम्ही रीलच बनवतो आणि कॉमेडी रील बनवतो. का म्युझिशियन बाळाने काय करायचं? नाही नाही, ही जी रील बनवते ती मोटिवेशनल बनवते, हे बनवते. पण मी काय म्हणतो, अच्छा, प्रणालीने तुम्ही मोटिवेशनल रील बनवता. मला असं वाटलं की काहीतरी धांगड धिंगा मस्त गाणं लागलंय बॅकग्राऊंडला आणि त्या सॉरी मी आजपर्यंत तुमच्या पेजला फॉलो केलं नाही, पण आता नक्की करेल. नक्की नक्की. का नाही केलंस तू फॉलो? वाटलं की पहिल्यांदाच प्रणाली शिंदे एवढ्या नटून तटून हे ते सगळ्या गोष्टी सूर्यवंशी. जाऊ माहिती तुम्ही शिंदे म्हटलं. ओळखी त्यांची महाराष्ट्रामध्ये. ओके, मी शिंदे यासाठी म्हटलो की मराठवाडा हॉटेलचं जे काही आपण जिथे शूट करतोय हॉटेल मराठवाडा यांचे जे काही ओनर आहेत राधेश्यामजी शिंदे, सो त्यांना काहीतरी क्रेडिट दिलं गेलं पाहिजे म्हणून तुम्ही म्हणा. हॉटेल मराठवाडा जे आहे ते वाकड भुमकड चौकात आहे आणि आपल्याला त्यांनी एवढी ज्ञानेश्वर आपण साजराचा करायला येत मला तेच कळत नाहीये. प्रणाली जी सूर्यवंशी जरा हॉटेल मराठवाड्याबद्दल 2 शब्द होऊन जाऊ देत. कसे वाटले तुम्हाला प्लेस? खूप छान हे चाललं गाणं खूप Ambient खूपच छान आहे आणि मस्त आहे. बाकी लोकेशन क्लास आहे, एवढंच आवडलं आता. बॅक टू येत मोटिवेशनल जो थॉट आहे, तर कुठल्या कुठल्या विचारांना घेऊन तुम्ही रील बनवत असता? सध्या मुलांची जी परिस्थिती चालू आहे त्यांना न समजून घेणं, त्यांच्या आयुष्यात जे चाललेल्या अडचणी आहेत त्याच्यावरती काहीतरी पर्याय म्हणून एक समजून सांगणारी स्त्री म्हणजे मी आहे त्याच्यात, क्या बात. असं मला वाटतं. सो आत्ता तुम्ही स्क्रीनवर जो इन्स्टा आय डी बघतायत तो प्रणाली सूर्यवंशी यांचा आहे. #बाळा अकाउंटला आजच फॉलो करा आणि चांगला कॉन्टेंट आहे त्याला पसंती द्या आणि जास्तीत जास्त लोकांना ज्यांना परिवर्तनाची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. येऊयात आपण महेश पवार. महेशजी, पहिलं गाणं आहे, याच्यानंतर तुमचे प्लॅन्स काय? बघा दिनेश जी बी राहिली ना, मी पहिलं गाणं आत्ता हे करतोय त्याच्यानंतर थांबायचं नाही हाच प्लॅन आहे. आणि डिग्रेड नाही व्हायचं, पण जे डिग्रेड इन द सेन्स गाण्याचे कंटेंट्स जे आपल्याला प्रेझेंटेशन आणि ज्या खूप आत्ता केलं त्या पुढल्या झाल्या पाहिजे. म्हणजे ॲक्टिंग करताना खूप काही शिकायला मिळाले. प्रणाली डायरेक्टर असतील, श्रेयसजी, त्या इम्प्रूव्हमेंट करून अजून लोकांसाठी काही ना काही नवीन घेऊन यायचे. मनापासून सांगा, गाणं तुम्हाला आवडलंय? हो, 4 वेळेस रिजेक्ट केलं यांनी. मला एवढी सांगतोय दिनेश, 4 वेळेस माझं गाणं रिजेक्ट केलं रे. म्हणजे ऑडिओ येत होता, तोच रिजेक्ट केला होता. तुम्हाला एवढं कळतं म्युझिक मधलं? ॲक्च्युली म्युझिक मध्ये मला कळते का नाही माहिती, मला काय होतं ना ते मला कळत होतं नक्कीच. मग सुरेशजींनी मला 4 गाणी पाठवली होती आणि 6 महिने त्यावरती काम करत होतो, डिसाईड केलेली आणि ट्यूब ऐकली. पण जे मला कळालं ना सगळ्यांना आवडले, पण नक्कीच करते असं वाटतं. क्रिएटिव्हिटीला असाच प्रकार पाहिजे असतो जिथं रिजेक्शन फिल्टर होऊन काहीतरी चांगलं आहे. सा तुम्हाला आवडलं? हो, खूप छान आहे गाणं. तुम्ही केलेली कलाकृती आवडली की म्युझिक आवडली? म्युझिक तर खूप छान आहे, मी केलेली कलाकृती सुद्धा खूप छान. लिरिक्स काय म्हणतात? लिरिक्स काय म्हणतात? लिरिक्स बद्दल काय म्हणणं आहे? हा, लिरिक्स बाप आहेत. कधीही ऐका, एक लहान मुलांपासून तरुणांपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा लिरिक्स आहे. कोणी लिहिलेत लिरिक्स? माहिती तुला? ओके, माहिती असणं गरजेचं होतं. तो रेहमान डकीतच्या रीलवरनं जो कॉन्टेंट आणि तुम्ही उपेंद्रजी नेहमींचा जो विषय काढला त्याला धरून माझं अजून एक प्रश्न तयार केलेला आहे. मी नाव घेत नाही, पण सध्या सोशल मीडियावर एका प्रोड्युसरने डिरेक्टरने असं सांगितलं की रील स्टार जे आहेत यांना देऊन सिनेमा बनवू नका. मला झालेली ती चूक खूप मोठी होती, पण तुम्ही ती चूक करू नका. केदार शिंदे बोलले. मी नाव घेत नाही, पण मी प्रणालीला विचारू इच्छितो की प्रणाली याविषयी काय मत आहे? तो रील स्टार म्हणून पहिले आहे, ॲक्टर म्हणून नंतर आहे. सो हे जे काही कॉम्बिनेशन आहे, रील स्टारला कुठल्याही चित्रपटात, सिरियलमध्ये किंवा मोठ्या बजेटच्या कुठल्याही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये घेऊ नका. कोण बोलले? आहे ते का नवीनच मूवी रिलीज झालाय, त्यात बरेच रीस्टार तर याच्याविषयी ॲज अ रील स्टार तुमचं काय म्हणणं? तुमची निवड चुकली की चित्रपट पण चुकणारच आहे. आमची निवड नाही चुकी. त्यांची निवड नाही चुकली, ओके. तुम्ही निवडा रीस्टार निवड. चित्रपट आणि गाणं याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. माझं त्यांचं काय मत आलं की रिस्टार घेऊन मूवी केल्यानंतर तुमचा मूवी हा फ्लॉप जाणार आणि ती त्यांची चूक होती. पण माझं एक मत आहे, तुम्ही रिस्टार निवडताना बरोबर निवडा, का फ्लॉप जाणार आहे. ऑडिशन घ्या, ऑडिशन घ्या, तुम्ही डायरेक्ट पुढे नाही गेला. याचं म्हणणं होतं की रील स्टारमध्ये ऍक्टिंग स्किल नाही आहे, वरून नखरे खूप आहे त्यांचे, अजून बजेट आणि त्यांच्या VIP ट्रीटमेंटला घेऊन प्रोफेशनलिझम 0 आहे. पहिला तर तुमच्या चॉईसवरती प्रश्न राहतो. क्लिअर करतो. हे जे काही बोललायस तू,
की नखरे खूप आहेत रील्स काढचे आणि हे माझं म्हणणं नाही आहे, माझं म्हणणं नाही, ऑलरेडी बोललेलं आहे त्याच्यावरचं माझं हे उत्तर. जर तू रील स्टार म्हणजे हे बघ माझं पण स्वतःचा मी आत्ताच बोललो की माझं काही फार चांगलं मत नव्हतं, पण जोपर्यंत मी प्रणालीला भेटलो नाही तोपर्यंत. जेव्हा आम्ही अजय गाडगे आपले DOP आहे त्याच्या गावामध्ये आम्ही शूट केलं, तुला सांगतो 1-1.5 तासावर एकही हॉटेल नव्हतं, एकही बुकली सुविधा नव्हती. आणि त्याच्यामध्ये प्रणालीला आम्ही सांगितलं की प्रणाली इथे हॉटेल नाही, तुला एका घरामध्ये एका रूममध्ये तुला राहायचं आहे. आणि ती अशी रूम होती की त्याच्यामध्ये प्रणालीसोबत 6 जणी राहायची. लक्षात घे. आता तू तिचे फॉलोअर बघ, तिचा कंटेंट बघ. ती मुलगी प्रणाली पूर्ण 2 दिवसाच्या शूटमध्ये एकदा पण तिची कंप्लेंट नाही आली. म्हणजे तिनं सकाळी कॉफी मागितली होती, ती कॉफी तिला 2-3 तासाने तिला मिळाली. तेवढ्यामध्ये मला सांग शूट कोणी केलं असतं का जर त्याचे टँट्रम्स असले. सो मला काय म्हणायचं आहे की तुम्ही कम्युनिटीवर जज करू नका, तुम्ही लोकांवरून जज करा. बरं, प्रणालीचं ऍक्टिंग स्किल म्हणजे फॉलोअर बघूनच, पण ऍक्टिंग स्किल पण बघून ती या गाण्यामध्ये आहे. आता नाहीये की फक्त फॉलोअर बघितले आणि तसे फॉलोअर मध्ये माझे मित्र मी 5 मिलियनचे मी यांना दाखवले. आणि माझा एक सोपा मुद्दा माहितीये का, तुम्ही एका व्यक्तीमुळं पूर्ण कम्युनिटीला बदनाम नका करू ना. म्हणजे एक व्यक्ती खराब आहे, म्हणजे एक व्यक्ती चुकीची आहे, सगळं आहे. कुठली फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण काही लोक चुकीचे आहेत, पण तुम्ही अख्खी इंडस्ट्री खराब नाही करू शकत. एका व्यक्तीवर जज नका करू सगळ्यांना, असं एक सोपं आणि साधं म्हणणं आहे. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव वेगवेगळा असू शकतोय. माझा आतापर्यंत जेवढे इन्फ्लुएन्सर आहेत, रील स्टार आहेत, त्यांच्यासोबत DI7 फिल्म्स अँड मीडियाने, दिनेश पवार अँड टीमने काम केलेलं आहे. माझा अनुभव आतापर्यंत उत्तमच राहिलेला आहे. प्रत्येकाची जजमेंट वेगवेगळी असू शकते, बट तुम्ही असं डायरेक्ट नाही म्हणू शकत की सगळेच रील स्टार तसे आहेत. म्हणजे मला तरी वाटते रील स्टार जेवढे आहेत ना सगळे नाराज आहेत आता, कारण की रील स्टार मध्ये सुद्धा बरेच गुण आहेत. तुम्ही निवड करता ना, बरोबर करा. रील स्टार हा शब्द मला वाटतं नंतर लागतो. तो एक कलाकार आहे, कलाकृती सादर करतोय, मग त्याला रील स्टार. दिनेश एक सिंपल मुद्दा आहे, तुम्ही मॅक्झिमम फिल्मचे प्रमोशन आहे ना रील्स वरती बघताय, करेक्ट आहे. पण तुम्हाला जर हा प्रॉब्लेम आहेच तर तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही. बरोबर. आणि जर तुम्ही त्याच्यावर काम करताय म्हणजे काहीतरी आहे त्यांच्यामध्ये, तुम्ही कुठेतरी एका मुद्द्यावर ठाम राहा. अरे पण मला काय म्हणायचंय, एवढा मोठा आपण चित्रपट करतो त्याला बिना ऑडिशन घेता तुम्ही निवडताय लोक. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही फॉलोअर्स बघून निवडतो, जेणेकरून चित्रपट रिलीज नंतर प्रमोशनला त्याचा फायदा होतो. प्रमोशन साजनावर येऊयात. 14 फेब्रुवारी 2026 म्हणजे ज्या दिवशी रेकॉर्ड केला जातोय हा एपिसोड, त्या दिवशी सॉन्ग रिलीज होतोय. बरं, रिलीजचा प्लॅन काय आहे ते तेवढं कुठे प्लीज सांगा. इव्हेंट आहे संध्याकाळी आज आमचा डॉक्टर DY पाटील वराळी कॅम्पस. तर 4-1 हजार चौर समूह आम्ही आज गाणं रिलीज करतोय. आणि डॉक्टर सुशांत पाटीलचे डॉक्टर सुशांत पाटील ग्रुप आणि डॉक्टर DY पाटील वराळी कॅम्पसचे प्रेसिडेंट आहे, ते गाणं आपलं रिलीज करतात. त्यांच्या हाताने ते रिलीज होत आहे. त्यांच्या अंडर पण 22 कॉलेज वगैरे बराच मोठा तामझाव आहे. तो आम्हाला तिथे पण प्रमोशनची मदत आहे. बरोबर. प्रमोशनची मदत म्हणजे तुम्ही युथला पकडलेलं आहे, कॉलेजमध्ये महाविद्यालयांमध्ये कोणती कॉलेज असं. आणि माझा काय कसं रिलेशन तुम्ही ना झीलला सोडलं ना, तुम्ही DY पाटीलला सोडत ना KJ ना KJ. बरं महेशजी, मला म्हणजे मी ऑन कॅमेरा सांगतोय, मला आहे ना एखादा असा कॉन्टेंट आहे ज्याच्यात छान रील काढता येईल आणि तो रील व्हायरल होईल, तर होऊन जाऊ द्या. तुमचं जे मनात जे मत असतं ना, मनामध्ये असतं एक मत असतं जे आपण ऑन कॅमेरा 4 लोकांसमोर बोलूच शकत नाही. मग ते राजकारणाविषयी असू द्यात, समाजकारणाविषयी असू द्यात, क्रीडा क्षेत्राविषयी असू द्यात, उद्योजकाविषयी असू द्यात, काही असेल, पण एक मत जे तुम्हाला वाटतंय. बघा, ॲक्टर, कलाकार, इन्फ्लुएन्सर, रील स्टार यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन एकच आहे की समाज प्रबोधन 1% तरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून होईल. मग त्यांच्या कृतीतनं असेल, त्यांच्या बोलण्यात नसेल. काय गोष्ट तुम्हाला वाटते पुणे शहर, महाराष्ट्र किंवा भारतात ही गोष्ट खूप जास्त तुम्हाला ना हैराण करत? सध्या खरं सांगायचं झालं तर म्हणजे आमचं गाणं हा प्रकार सोडून राजकारण थोडंसं नाही पडत आहे मला, बी फ्रँकली महाराष्ट्रामध्ये. म्हणजे नक्की कळत नाही आहे की आपणच कुठे आहो ना, ते कळत नाही नक्की की कुणाकडे तरी आपण जातो, तो माणूस कुठेतरी जातो. हा थोडासा वेगळा प्रकार आहे.
त्यामुळं माझा स्वतः आवडता विषय राजकारण होता काही वर्षांपूर्वी, पण आता नाही. कारण की तिथे कोणीच कोणाचं असं राहिलं नाही आहे. त्यामुळे आपण तिथे एफर्ट टाकणं ती मजा गेली निघून पुण्या राजकारणात. हे खूप सिम्प्लिसिटी झाला आन्सर व्हायरल होणे का झोप मी प्रणाली सर तुमच्याकडे येतो मी. प्रणाली हॅशटॅग बाळा सेम प्रश्नाचं उत्तर. काय गोष्ट जी खटकते आणि तुम्ही सडेतोड उत्तर देण्यास तयार आहात. घाबरू नका. आणि सुचवतं तर श्रेयस सरांकडे बरं तुम्ही विचार करा तोपर्यंत श्रेयसजी देशपांडे. पॉलिटिकल गोष्टींबद्दल आत्ता तर पुण्याचा जो एक फ्युचर होतं ते अजितदादांच्या हातात होतं. आणि माझी आठवण अशी की मी अजितदादा जाण्याच्या 3 दिवस आधी आमचं दादांवरचं गाणं रिलीज झालं. अवधूत गुप्ते तिथे गायला बी कंपोज केलं आणि त्यावेळेस माझा आणि दादांचा डायलॉग पण झाला, काही बोललं पण झालं. आणि तो एक शेवटचा मोमेंट असा होता. त्याच्यानंतर आम्ही बरेच कामं सुरू करणार होतो दादांसमोर. म्हणजे लाखो लोक आहेत जे दादांमुळं आज जगतायत, दादांमुळं त्यांना हे मिळतंय, काम मिळतंय. अशी टाकलाच मी अजून एक होतो. म्हणजे मी बाकीच्या पण पॉलिटिकल पार्टीजचं आम्ही केलेलीच आहे, पण जे माझं शेवटचं रिलीज गाणं आहे ती माझी काळी आठवण म्हणून आयुष्यभर माझ्या याच्यात राहिली, स्मरणात राहिली. आणि आता पुण्याकडे लक्ष देण्यासाठी, एवढ्या डेव्हलपमेंटकडे लक्ष देण्यासाठी किती कॅपेबल कोण आहे काय नाही याला अजून हे असतील जरी तरी ते समोर यायला बराच वेळ आलेला असं करावं. बरं महेश पवार आणि श्रेयस देशपांडे तुम्ही दोन्ही जणांनी राजकारणाविषयी बोलला आहेत. बरं मी तुमचं 4 दिवसापूर्वी एक स्टेटस बघितलं होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं होतं की आमचं साजना हे गाणं जे आहे ते पोस्टपोन केलं जातं ड्यू टू पॉलिटिकल प्रेशर. हा म्हणजे काय झालं बऱ्याच मला नाव घेत नाही म्हणून बऱ्याच लोकांचे बऱ्याच म्हणजे 1-2 लोकांचे मला पिढी आले BJP साजनाचा आणि पॉलिटिकल प्रेशर 14चा रिलीज टाळण्यासाठी तो विषय होता. अच्छा जे आज रिलीज होत आहे तो टाळायचा होता. तो टाळायचा होता. त्याचं कारण मलाही माहीत नाही, पण मे बी आपलं फ्लॅग डे आहे आज, पुलवामा अटॅक आहे, तर त्याच्यामुळे पण ते बोलले. त्यांच्या याच्या म्हणजे त्यांचं जे मत होतं त्यानुसार ते बरोबर होते, आमचं जे मत आहे त्यानुसार आम्ही बरोबर आहे. मी पोलिसांसाठी पण मी काम केलेलं आहे मीडियामध्ये, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये. मी आर्मीसाठी पण मी शोज केलेले आहेत लाईव्ह. तर मला किती रिस्पेक्ट आहे हे मला माहिती आहे. जनगण गाणं किती सेकंदाचं जनगण म्हणून आपलं अँथम असलं पाहिजे हे माहिती आहे. मी बनवलेले 4 अँथम त्याचे. त्याच्यामुळं कोणी मला ज्ञान देण्याऐवजी आपण कुठं आहोत हे पण तपासायचं काही असते. म्हणजे कार्यकर्ते होते, नाव घेतलं तर मला ते सगू देणार नाही उद्या. हां पण मी त्यांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मला महेशजीचा आठवण आला की आमचे म्हणजे आता माझे पण त्या जे काही कार्यकर्ते होते त्यांचा डायरेक्ट साजनाच्या क्रिएशनमध्ये काय हात होता का? काहीच नाही, काहीच संबंध नाही. त्यांचा रिलीज डेट जेव्हा आम्ही टाकली की आम्ही गाणं 14ला रिलीज करणार आहे व्हॅलेंटाईन, तर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करू नये असं जे काही बऱ्याच वर्षापासून आपण बोलतो त्यातलेच काही देव होते. त्यांना मी समजून सांगितलं माझं आयुष्य आहे, माझं चॅनल आहे, ते काय करायचं ते करत. आणि आम्ही सगळे बॅग भरत होतो. मला तरी वाटतं मी सगळी बॅग भरली आणि सरांचं स्टोरी बघितली आणि ती मी मेन्शन बॅग पण दिली. वाचल्यानंतर मी की बाबा पोस्टपोन झाली, म्हटलं मी तर बॅग भरते लॉन्चिंगसाठी. सर सगळे शॉक होतो. मी सरांना फोन केला, सर म्हणले मी आहे, तू प्रणाली ये. आणि ॲक्च्युली विषय काय, तुम्ही एक कंटेंट समजून घ्या. गाण्याचे कंटेंट्स काय की ते व्हॅलेंटाईन डेला प्रोत्साहन देणारं गाणं नाही आहे. ते एक नवरा बायकोचं तुम्ही एक रिलेशन आहे, लो स्टोरी, एक सिम्पलवाली. ह्याचं याचं काही रिलेशन नव्हतं. मग ते असतात काही जर उगाचच नाही रिलेशन आहे, रिलीजचं नक्की रिलेशन आहे, नाही असं नाही आहे. पण आम्ही त्याच्यासोबत आपण म्हणजे जे काही पुलवामा अटॅक झाला होता त्याचं पण आपल्याला सगळ्यांना दुःख आहे. रिमेल कोणी असू दे, असा कोणी नाही की तो आनंदाने काही हे करेल. पण त्याच्यासोबत कलाकार म्हणून पण एक दिवस पाहिजे असतो रिलीजला, बूस्टला. तर तो दिवस म्हणून मी आत्ता नाही, मी 2014 पासून हा दिवस निवडतो. सगळ्यांना माहिती माझं या दिवशी गाणं रिलीज होतं म्हणजे होतं. माझं लग्न त्या दिवशी झालंय, म्हणजे आज झालंय 14 फेब्रुवारीला. श्रेयस माझ्यासाठी डेट जवळचीच आहे म्हणून मी ह्या गाण्याची डेट मला 14 ठेवावी वाटते. बाकी त्याच्यामागे काही येत महेशजी प्रयाणीजी श्रेयस देशपांडेंची आज ॲनिव्हर्सरी आहे, अगदी बड्डे सुद्धा आहे, गाणं सुद्धा रिलीज होतं आहे.
सो तुम्हाला बड्डेच्या ॲनिव्हर्सरीच्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि गाण्याला सुद्धा भरभरून शुभेच्छा. अशीच तुमची प्रगती होत राहो. आज तुम्हाला महेश आणि प्रणालीची साथ लाभली, उद्या दिनेश आणि माधुरीची साथ लाभो ऑनस्क्रीनसाठी, परवा आणि कोणीतरी येऊ तुमच्यासाठी. सो तुमच्या संपूर्ण टीमला तुझी लावली आहेस का? हो, पुढची तयारीचे पण आहे. म्हणजे आपण एवढी कलाकृती सादर नाही करू शकत. मी ॲज अ दिग्दर्शक कॅमेऱ्याच्या मागेच हा जो प्रयत्न चालू आहे इंटरव्ह्यू घेऊन, थोडीफार जी काही मदत होते प्रमोशनसाठी, तू जे काही करतोयस ते खूप उत्तम करतोयस आणि सगळ्या कलाकारांना सपोर्ट करण्याचं काम करतोय. तो नाही काय मी येत होतो की मी आणि दिनेश फार जुने आम्ही मित्र आहेत. आम्ही म्हणजे क्रिकेट पण आम्ही एवढं खेळतो सोबत की पण कधीच दिनेशनं आमच्या रिलेशनमध्ये कमर्शियल अँगल कधीच आणलेला नाही आहे. आणि नेहमीच तो कधी आता बघा त्यानं पहिल्याच इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला सांगितलं 13 तारखेला रात्री फोन येतो आणि 14ला इंटरव्ह्यू करायचा म्हणून, तरी तो तयार होतो. तर त्याचं आमच्यावरचं प्रेम, माझ्यावरचं प्रेम किती आहे तर हे याच्यावरून दिसतं. ऑलवेज अँड एनी टाईम. सो साजना श्रेयस देशपांडे म्युझिकल, जरा मी नावं घेतो प्लीज. सो टीमला सुद्धा तेवढं क्रेडिट देणं गरजेचं आहे. सिंगर आहेत सौरभ सालुंके, शाहीन जमाल. लिरिक्स जे लिहिलेले आहेत ते ज्यांनी माझा आनंद हरपला गायलंय ओके सिंगर आनंद हरपला. ॲक्च्युली खरं सांगू म्हणजे मला बोलावंसं वाटतंय, आनंद हरपला हे धर्मवीर 2मध्ये पण एवढं पॉप्युलर झालं नाही एवढं अजितदादांच्या गाण्याला. त्या गाण्याने म्हणजे ते गाणं आता ऐकलं की मला अजितदादांचे अक्षरशः चेहरा आठवतो. माझ्या बायकोने मला 3-4दा म्हटलं की नको, मला एकदम ते कसं तरी होतंय. सौरभचा आवाज एवढा लागतो भिडतो, तर तो पण एक म्हणजे आमच्या ह्याच्यातला एक की पॉईंट होता की सौरभचं या गाण्याला आवाज लाभला. क्या बात. आम्ही एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला होय की बाई. नाही खरंच म्हणजे मला हे माहीत नव्हतं, पण तुम्ही गाण्याचं नाव घेतल्यानंतर ठपकन मला ते सगळं चित्र जरा डोळ्यासमोर दिसतात. सो कंपोजर सुद्धा खुद्द तनिष बागचीसाठी गायलेलं आहे शाहीन जमालला. तर ती सिंगर आहे, बॉलिवूडची आहे. हां, काय वाट. तशी तुमची श्रेयस रेकॉर्ड्स, श्रेयस देशपांडे म्युझिकल, देन तुम्ही सौरभचं नाव घेतं, तुम्ही शाहीनचं नाव घेतं, दोन्ही दिग्गज आहेत. कंपोज तुम्ही स्वतः केलेलं आहे. विद्यांशीष सोनार, विंध्याशीष सोनार, मी हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय, त्यांच्याबद्दल थोडंसं सांग ना. विंध्याशीष मी आणि विंध्याशीष खूप कॉलेज टाईमपासून आम्ही सोबत गेलो. जेव्हापासून फिरोदी आम्ही सोबत केलो, सुरुवात तशी झाली. आणि माझे बरेच गाणे विंध्याशीष गातो आणि तो कंपोज पण उत्तम करतो. आता तसं ॲज अ कंपोजर म्हणून माझ्यासोबत पहिलं गाणं आहे. ओके. आणि ॲक्टर जे आहेत आता प्रणाली सूर्यवंशी, महेश पवार आणि डिरेक्टर शुभम चव्हाण. सो आणि DOP अजय गाडगे. येस, आमच्या कॅमेऱ्याच्या बॅकसाईड अजय गाडगे. थोडंसं ऑन स्क्रीनवर या ना प्लीज. बाय द वे अजय गाडगे मी तुम्हाला ओळखतो, आपली भेटही झालं नाही. 2 मिनटं या ना प्लीज. ये रे. या असं बाळा ये म्हणून. अजय गाडगे हे उत्तम DOP आहेत. या गाण्याचे DOP अजय गाडगे. काय तुमचं काय मत? नाही काय मत या का पुरा खाली बस म्हणजे फ्रेम पण ॲड दिसून की मी जरा बोलतो कमी, तुमच्या मागे खूप असतो. जसं की प्रश्न विचारा प्रश्न. या गाण्याला काय चॅलेंजेस आले तुम्हाला? गाणं कसं झालेलं? गाणं की तुम्हाला आवडलंय का? DI चांगलं झालंय का? DI पण खूप छान झालं आहे. आपले उन्मेष म्हणून आहेत आपले DI आर्टिस्ट, तर त्यांनी खूप छान DI केला. आणि इवन ते सेटवर होते, आम्हाला सेटवर खूप काही चॅलेंजेस आले, लाईक शॉर्ट वाईज किंवा मला जे शूट करायचं होतं गोष्टी की ह्या टाईमला आम्हाला हे घ्यायचंच होतं. आम्ही पहिल्यांदा जेव्हा रेकी केली, श्रेयस सर, मी डिरेक्टर होते आपले शुभम सर, आणि त्या रेकीच्या टाईमला आमचा एक फॉर्मॅट तेव्हाच ठरला होता की आपल्याला करायचं काय. बट तिथलं गावातल्या लोकांनी एवढी आम्हाला साथ दिली, त्यामुळं ते आमच्या एक्सपेक्टेशनपेक्षा बरोबर. तुमच्या गावात? हो, आमचं गाव होतं श्वेता. हो, घरी आम्ही सगळे ते लोकेशन मुळे यांना DOP म्हणून निवडलं. चिंचवडमध्ये शूट करायचं, कोकणात शूट करायचं होतं. पण जेव्हा अजयनं त्याचं गाव दाखवलं, पण हे एकदम परफेक्ट नाव इकडे. येस, थँक्यू. सो खूप मजा आली. श्रेयश, महेश, प्रणाली, थँक्यू सो मच. थँक्यू तुला दिलेस. तुझ्या शोवर येऊन एवढं कम्फर्ट फील होतं
बोलायला. आणि आम्ही प्रत्येक माझ्या रिलीजला मी दिनेशच्या शोवर येणार म्हणजे ना त्याला त्रास देणार म्हणजे ते 100% हा प्रमोशनसाठी कलाकारांना 2 पावलं आपल्याकडनं जे काही मदत होते किंवा जे काही प्रमोशनला हेल्प होते त्यासाठी एनी टाईम तयार आहे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि जी आत्ता ऑनस्क्रीन टीम आहे, बॅकएंड टीम आहे, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. आणि कृपया जास्तीत जास्त लोकांनी हे गाणं एन्जॉय करा, त्याच्यावर रील्स बनवा आणि चॅनलला जर नवीन असा तर सबस्क्राईब करा. मेरा भारत शोला सुद्धा आणि अजून श्रेयस रेकॉर्डला सुद्धा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.